अवेळी पावसाचा सरकारचा अंदाज चुकला काय, हा खरा प्रश्न उपस्थित होतो. आता अलीकडे सरकारचे सर्व अंदाज चुकत आहेत. एकीकडे अवकाळी पावसाची हवामान खात्यानं सूचना दिल्यानंतर सरकारने काय उपाययोजना केली, हा खरा प्रश्न येतो. राज्यात साधारणतः या 2 दिवसाच्या, आज तिसरा दिवस, अवकाळी पावसामुळे राज्यातील जवळपास 78,776 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि इतकं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे. यामध्ये कापूस, द्राक्ष, कांदा, केळी, भात, रब्बी ज्वारी, सीताफळ, संत्रा, पेरू अशा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. खरं तर गेल्या 2-3 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पूर्ण द्राक्ष गळून पडले. संत्रा पूर्णतः सडा पडल्यासारखी उत्पादन शेतकऱ्यांची परिस्थिती झाली. धान उत्पादक शेतकरी धान कापून ठेवलेलं आहे, ते गोळा करता आलं नाही आणि संपूर्ण धान पाण्याखाली गेल्यामुळं प्रचंड नुकसान या सर्वांचं झालेलं आहे. मला एकीकडे आत्तापर्यंत दुष्काळी परिस्थिती राज्यात होती आणि अवकाळी परिस्थितीनं शेतकऱ्याचं कंबरडं पूर्णतः मोडून टाकलं आहे आणि सरकार मात्र तेलंगणाच्या दौऱ्यावर प्रचारासाठी व्यस्त आहे. तिथून ते सांगतायत की आम्ही दुष्काळ घोषित करू वगैरे. मी मागच्या वेळेसही महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं होतं आपल्या माध्यमातून की ज्या वेळेस 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले त्याला NDRF, SDRFची मदत मिळेल, पण 1000 तालुक्यासाठी राज्य सरकारने मदतीसाठी हात वर केले आहेत. कारण सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यामुळं NDRF, SDRFच्या निकषात किंवा त्यांच्या गाईडलाईन्समध्ये हे तालुके बसू शकत नाही. म्हणून 1000 मंडळं आता वंचित राहणार आहेत मदतीपासून. आणि आता तातडीनं पंचनामे करण्याची आवश्यकता असताना सरकार केवळ पंचनामे म्हणून नाही तर मदत कधी देणार, हा खरा प्रश्न आहे. शासनाच्या मिळकतीपेक्षा खर्च जास्त आणि महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाली कोण? शेतकऱ्याकडे या सगळ्या प्रश्नाकडे कोण बघेल? आणि केंद्राकडून 2,500 कोटी रुपयाची मदत मिळेल आणि आम्ही ती लोकांना, शेतकऱ्यांना देऊ, अशा प्रकारचं खोटं आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. यामध्ये मागच्या वेळचे एकही रुपया मिळालेला नाही. 2022चे अजून अद्याप पैसे मिळाले नाही. प्रोत्साहनपर 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते, ते पण मिळाले नाही. देतो म्हणून घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक करायची, हा सर्रास धंदा या सरकारने सुरू केलेला आहे. आपल्याला दुष्काळ या शब्दाला तसं पाहिलं तर मागचे जे काही 178 तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली, साधारणतः 1000 मंडळामध्ये, पण या विषयावरून सुद्धा मागच्या वेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना आपल्याला माहीत आहे तो गोंधळ उडाला होता आणि गोंधळ झाला होता आणि ती चूक पुन्हा सरकारने आजही केलेली आहे. केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा मिळणे दुरापास्त आहे. पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलं गेलं, परंतु पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दिवाळी आधी अग्रिम जे मिळणार होते त्याचा परतावा जो काही मिळणार होता तो अद्याप मिळालेला नाही. आणि आता नवीन संकट शेतकऱ्यावर अवेळी अवकाळी पावसाने आणलेलं आहे. शेतकरी रडतो आहे. सरकारने तिजोरीच्याकडे बोट दाखवून हात वर करू नये, नाहीतरी राज्याला कर्जबाजारी करून उद्ध्वस्त करून ठेवला आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही 2 तारखेपासून विदर्भातील
आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहोत. 2 ते 5 असा हा दौरा असणार आहे. त्या अगोदर तातडीनं पंचनामे करून सरकारनं घोषणा करावी. अधिवेशनाची वाट पाहत बसण्याची गरज नाही. अधिवेशनामध्ये बघू, अधिवेशनामध्ये करू, काय गरज आहे अधिवेशनाच्या वाटपर्यंत वाट बघायची. आता त्वरित तुम्ही हे जे 78,000 हेक्टरचं नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई आणि 1,000च्या वर मंडळामध्ये जे काही दुष्काळ घोषित केला त्या शेतकऱ्यांना मदत, हे तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारणं दाखवू नका. कंत्राटच्या वर कंत्राट काढून डबल किमतीने ठेके वाटण्याचं काम, कंत्राट वाटण्याचं काम हे आता बंद करा. मराठवाड्यामध्ये धरणामध्ये पाणी नाही. पुढच्या नियोजनाचं काही म्हणजे अंदाज दिसत नाही किंवा सरकारचं कुठलं प्लॅनिंग दिसत नाही. कधी नव्हे, या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षामध्ये टँकर लावले गेले नाही, पण 355 गावामध्ये टँकर सुरू करावे लागले. कुठलं नियोजन आहे? कुठे गेले ते जलसंधारण? कुठे गेले ते जलजीवन, जलमिशन, काय जलयुक्त शिवार? जर आज राज्यात ही स्थिती असेल तर सरकारच्या उपाययोजना अपुऱ्या पडतायत किंवा सरकारने काही घोषणा करून शेतकऱ्यांची जी काही बनवाबनवी केली ते आता लोकांच्या पुढे उघड झालेलं आहे. सरकारला आमची विनंती आहे, आमचा इशारा आहे, अधिवेशनामध्ये वाट बघण्यापेक्षा तुम्ही त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्याला मदत घोषित करा. NDRF SDRFच्या निकषात बसते वगैरे सांगत नका बसू. आम्हाला माहीत आहे, आम्ही ज्यावेळेस 2020-21 मध्ये राज्यातील 22 लाख हेक्टर शेतकऱ्यांना त्यावेळेस मदत केली गेली होती. कुठेही थांबलो नव्हतो आम्ही. आणि म्हणून आज या सर्व दुष्काळ एकीकडे आणि अवकाळी पाऊस दुसरीकडे असा दुहेरी मार बसलेला शेतकरी या संकटातून बाहेर काढायचा असेल तर तात्काळ 25,000 रुपये पर हेक्टरी 5 हेक्टरपर्यंतची मदत शासनाने घोषित करावी. त्याचं वाटप सुरू करावं, घोषणा करू नये अशी सरकारकडे आमची मागणी आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर राज्य सरकार म्हणते की आम्ही 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरून घेतला, मात्र प्रत्यक्षात पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर गुंठ्याला फक्त 150 रुपये जमा होत आहेत. विशेष म्हणजे अनुदानाच्या स्वरूपात राज्य सरकारने मदत दिली नाही. यापूर्वीच आपलं सरकार असताना राज्य सरकारने मदत दिली होती. याकडे कसं पाहता? नाही, राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप शिंदे फडणवीस सरकारने केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला विमा परताव्याचे 2 रुपये मिळाले. अनेक शेतकऱ्यांना 1.5 रुपया, 2 रुपये, 7 रुपये, 9 रुपये. यांना तर चापकाचे फटकारे दिले पाहिजेत या पीक विमा कंपन्यांना. केवळ घोषणा करून मूर्ख बनवण्याचं काम चाललेलं आहे. काही शेतकरी मराठवाड्यातील आपले अवयव विकण्यासाठी आता मुंबईत दाखल झाले. आम्हाला परवानगी द्या. मग राज्य सरकार सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही? पूर्णतः माफ आम्ही सुरुवात केली होती आमचं सरकार आल्याबरोबर, कोरोना आला, पण जवळपास 22,000 कोटी रुपये त्यावेळेस शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमुक्तीसाठी आम्ही घातले होते. कदाचित आज सरकार असतं तर महाराष्ट्रातला शेतकरी कर्जातून मुक्त झाला असता. हे का करत नाही? आणि म्हणून पीक विमा कंपन्यांवर वाटा सरकारचा किती आहे आणि सरकारला वाटा किती मिळतो आहे हेही आता आम्हाला सांगावं लागेल. त्याशिवाय 2 रुपये यवतमाळच्या शेतकऱ्यांना इतकी थट्टा करताय, त्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय आणि पाप करताय. 2 रुपये, फक्त 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये.
असे वाटले, असे पीक विम्याचे पैसे दिले गेलेत. इतकी मुजोरी आणि माजलेपणा या लोकांमध्ये, सरकारच्या लोकांमध्ये कसा येतो आणि हे यांचं कसं ऐकत नाही, हा मोठा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न उद्याच्या दिवशी याला उत्तर द्यावं लागेल. अधिवेशन तोंडावर आहे, त्या ठिकाणी त्याचं उत्तर आम्ही मागूच. पण सरकारला मात्र आता जनता वैतागली, विटली आहे. आणि या सगळ्यामध्ये विशेष रूपानं हे सरकार आता बदलण्याशिवाय हा शेतकरी आता सुखी होणार नाही, अशा प्रकारची भावना शेतकऱ्यामध्ये रुजली आहे. मला पीक विमा कंपनीकडे राज्य सरकारने भरलेला जो प्रीमियम आहे तो साधारणतः 7,000 कोटी रुपये आहे. काल परवा कृषी मंत्र्यांनी सांगताना सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांना 1,800 कोटी रुपये पीक विम्याची मदत मिळेल. मी मला बोलत नाही, या राज्यातील कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे 7,000 रुपये, तुम्ही 7,000 कोटी प्रीमियम भरायचा आणि 1,800 कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी परतावा द्यायचा. म्हणजे हे उरलेले पैसे आहेत, हे कोणाच्या खिशात जाणार आहेत, कोणाच्या फायद्यासाठी केलेला, तुमचा वाटा किती आहे, किती टक्के आहे, हा सुद्धा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांच्या पुढे आहे, विशेष करून शेतकऱ्यांच्या पुढे आहे. की तुम्ही 1 रुपयामध्ये देऊन पीक विमा काढतो म्हणून सरकारच्या तिजोरीवर डाका टाकायचं काम केलात आणि कंपन्यांना मोठं करून त्यातील वाटा उचलण्याचं काम तुम्ही केलात, हे यातून सिद्ध होत आहे. तुम्ही जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेमध्ये शेकडो करोडोंची जी अपव्यवहार किंवा गैरव्यवहार झालेला आहे, ऑडिटरचा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? आरोग्याशी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये खेळलं जाते. नाही, मी मगानी बोलताना पण म्हणालो, नांदेडमध्ये, संभाजीनगरमध्ये, ठाण्यामध्ये, अनेक जिल्ह्यातीमध्ये रुग्णांना औषधी अभावीसाठी अनेकांचा जीव जातो. म्हणजे हे रुग्णालय आहेत की यमाची दारं आहेत, असा प्रकार राज्यामध्ये उपस्थित झाला होता. अजूनही ती स्थिती आहे. सरकारकडे या सगळ्या शासकीय रुग्णालयात लोकांसाठी औषधीसाठी पैसे नाही आणि दुसरीकडे मात्र 20% घेऊन हे इक्विपमेंट खरेदी केले जातात आणि ते इक्विपमेंट जसेच्या तसे पडून असतात, धुडकात पडली जातात. म्हणजेच राज्यातील आरोग्य यंत्रणेचे किती धिंडवडे निघाले. आणि तेही मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात जर हे होत असेल तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आरोग्य यंत्रणा किती कुचकामी ठरली आहे, आरोग्य विभाग यामध्ये किती सक्षम आहे, हे आता आपल्याला दिसून येईल. एवढे मोठे प्रकरण आणि घटना घडून सुद्धा सरकार यामध्ये गांभीर्यानं याकडे बघत नसेल तर आरोग्याच्या संदर्भात लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप हे सरकार करत आहे. लोक मरू देत, यांना त्याची चिंता नाही, त्यांना या संदर्भात गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं या ठिकाणी वाटतं आहे. मला 100 कोटी रुपयाची खरेदी असता किंवा महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीचे असे इक्विपमेंट खरेदी करून पडलेले आहेत, ते इन्स्टॉल झाले नाहीत, वापरात आले नाहीत आणि याच्यामध्ये टक्केवारी कमवून मंत्री असेल आणि त्यांचे सगळे चेले सरकारमधले हे खुश आहेत आणि लोकांना मरायला सोडून दिला आहे. हा विषय फार गंभीर आहे आणि आम्ही या विषयाच्या संदर्भात नक्कीच आम्ही लक्ष घालू. परंतु मला एक ठिकाणी सांगितलं पाहिजे की 28 नोव्हेंबर 2022ला राज्यामध्ये 0 टँकर होते. मागच्या याच तारखेमध्ये मी सांगितलं बोलताना, एकही टँकर गेल्या 20 वर्षामध्ये या परिस्थितीमध्ये नोव्हेंबरमध्ये कधी टँकर लावायची पाळी आली नाही, छावण्या खोलण्याची पाळी आली नाही. मला इथून आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून, उस्मानाबादमधून मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्याकडे चाराची टंचाई जाणवते आहे, लवकर चारा चावणे सुरू करावे लागतील, अशा प्रकारची मागणी अनेकांनी मला फोन करून दिली. आणि आज जर याच्यामध्ये 355 म्हणालो 380च्या जवळपास टँकर सुरू असतील तर पुढचे 7 महिने या राज्यामध्ये पाण्याविना जनतेला तडफडून मरावं लागेल, अशी परिस्थिती आत्ता आहे. आणि यावर कुठलंही या संदर्भात
कुठलीही उपाययोजना करण्यासाठी सरकारकडे वेळ दिसत नाही, तशा प्रकारची कुठल्या बैठका दिसत नाही, प्लॅनिंग दिसत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आरक्षणाच्या संदर्भात छगन भुजबळ म्हणतात की ती कमिटीच रद्द करून टाकली पाहिजे शिंदेची. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नाना पटोलेंची पण काल हेच वक्तव्य केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या कमिटीची काही आवश्यकता नव्हती. याचा अर्थ काँग्रेस आणि भुजबळ यांची लाईन या सगळ्या संदर्भात सेमच असं म्हणायचं का? सरकारची लाईन काय? असं आहे, मला मुळात दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे. आम्ही म्हणू ही आमच्या पक्षाची भूमिका आहे की गरज काय होती, पण शिंदे समितीची गरज होती की नाही हे भुजबळ साहेबांनी त्या कॅबिनेटमध्ये का सांगितलं नाही, सरकारला का सांगितलं नाही. बाहेर बोलण्यापेक्षा त्याची गरज नव्हती तर तिथे ती समिती रद्द करण्यासाठी काय प्रयत्न केले ती किंवा करतायत. आणि सरकारची भूमिका या संदर्भातली काय आहे. आज एक मंत्री दुसऱ्याचं जो म्हणत नाही, ते तर एक मंत्री म्हणतात की मी म्हणतो तसं कर, ते मी मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही आणि SP वर दमदाटी करतात. दुसरे हे बेतालपणे असं वागतंय. एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, काय चाललं आहे राज्यात कळत नाही. म्हणजे आता तर नवीन फंडा सुरू झाला आहे, फायली अडवा आणि एकमेकाची जिरवा, हे नवीन सुरू केलं आहे. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा होतं तसं फायली अडवा आणि एकमेकाची चांगलीच जिरवा. आणि ते जिरवण्याच्या याच्यामध्ये महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून महाराष्ट्रातल्या जनतेला बुडवा. जिरवण्याच्या संदर्भात तुम्ही म्हणाला, पृथ्वीराज चव्हाणांनी एक वक्तव्य केलंय की राज्य सहकारी बँकेवरती मी कारवाई केली त्यामुळे आमचं सरकार पडलं. ते पण जिरवण्याच्या संदर्भात काय होतं? त्यावेळेस मी मंत्री नव्हतो, मंत्रिमंडळाच्या बाहेर होतो. पण त्या अनुषंगाने ते असं म्हणाले की त्या कालावधीमध्ये जर सरकार पडलं नसतं तर मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं आणि हा प्रश्न इतका चिघळायला नसता. हां, याला तथ्य आहे. कारण 2013मध्ये ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी आम्ही राणे समिती नेमली, बापट आयोगांच्याकडे तो रिपोर्ट गेला. बापट आयोगांनी त्यामध्ये थोडा विरोध दर्शवला आणि त्याच कालावधीमध्ये सरकार अस्थिर झालं. जी सरकार म्हणून काम करायला सरकार अस्थिर आणि ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्यांनी तो हे नाकारला गेला. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस सरकार जर म्हणून त्यावेळेस आमचं असतं तर त्याला पूर्णत्वाकडे नेता आलं असतं आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न संपला असता. या मताशी बाबा म्हणतायत, पृथ्वीराज बाबा म्हणतायत, त्या मताशी मी सहमत आहे. दुसरा महायुतीचा जो फॉर्म्युला येतोय 26-11-11, तर त्यामध्ये अजितदादा गटाला नाही, त्यासाठी शिंदेचं प्रयत्न आहे. कारण की अजितदादा गट नंतर आलाय, महायुती आधी होती, त्यामुळे जास्तीत जास्त जागा शिंदे गटाला आणि भाजपला मिळाल्या पाहिजे. खरं आता असं आहे की सगळ्यांनी बटणं घालून जाऊ नये पुढच्या वेळेस मंत्रिमंडळात. म्हणजे बटन खालूनच जावं, नाही तर बटणं तुटूपर्यंत एकमेकाचे कपडे फाडतील अशी परिस्थिती नजीकच्या काळात येणार आहे. म्हणजे ते मी काय म्हणतो त्याला कोल्ड वार म्हणालो, आता शस्त्रवार सुरू होईल की काय. कोणी हातात लपवून बिपवून चाकू बिकू घेऊन येतील. मी म्हणतो तसं कर, नाही तर दाखवतो बघ तुला, अशी पाळी येईल. कारण फार तिघेही टोकाचे एमिशन असलेले आहे. ते आम्हाला पाहिजेच, काही करा, देख लेंगे. एक मिशीला हात लावतो, दुसरा मिशी दाढीला हात लावतो आणि तिसरा आपल्या गालावरच हात फिरवत असतो. तीन तिघाडा काम बिघाडा असं काम चाललं आहे. आणि यामध्ये जागा वाटपाचं काय, ते लोक तसे किती वाटा, कोणाला किती घ्या, लोकांनी ठरवलं आहे महाराष्ट्रातल्यात तुमची जिरवायची. त्यामुळं तो विषय कुठे आला आहे. तुम्ही 22 घ्या, तुम्ही 11 घ्या. हां, पण हे सगळं तुम्ही त्याला हे करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अवकाळीमुळं आज जी जनता हैराण आहे त्याकडे मात्र बाबा रे तिघे एकतोंडाला या आणि माझ्या शेतकऱ्याला वाचवा, हा पहिला प्रश्न आहे. तुमचे खासदार किती वाढतील, तुमचे आमदार किती वाढतील, पण त्यापेक्षा शेतकरी वाचाल तर तुम्ही वाचाल. आणि शेतकरी माराल तर तुम्हाला मारल्याशिवाय लोक फिरू देणार नाही आणि रस्त्यावर मिळेल त्या ह्याच्याने तुम्हाला ठोकतील. हे लक्षात घ्या पहिले. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी पहिल्या तातडीनं उपाययोजना करा, मदत करा, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. शेवटचा विषय, मला नाही वाटत ही काही शब्दाचा छल करणं किंवा शब्दातून फिरवा. आता अनेक वेळा अनेकांना नालायक सरकार, नालायक मंत्री, अनेक जण म्हणतात जो लायक नाही तो नालायक. ज्याला लाज, त्याला ज्याला शरम असते त्याला, ज्याला शरम नाही म्हणतात, पण जो एकदम बेशरमच असतो त्याला बे लावून टाकतात, बेशरम म्हणतात. त्याचा अर्थ शिवी वगैरे असं काही त्याचा गुरी धरू नये. ज्या लायकीचं नाही असं म्हणून त्यांचा कदाचित उद्धवजींचा असा म्हणण्याचा रोख असावा असं मला वाटतं.
एक सवाल जो आहे पण अजितदादांचा जो गट आहे तो महायुतीत आहे पण कुठल्याच प्रचारात दिसला नाही. हे असे काही लोक पाणी पाहून नांगर झुपतात आणि मला वाटतं की आणि काही लोक पाण्याची वाट न बघताही नांगर झुपतात. तर हा यातला कुठला तरी प्रकार असावा. पाणी पडायची वाट बघत असावीत किंवा पाणी पडतच नाही तर नांगर झुपून उपयोग काय, असाही कदाचित अर्थ असावा. थँक्यू.